केंद्र सरकारने अनेक महिलांसाठी स्त्रीसाठी अनेक योजना राबवलेल्या या ठिकाणी जाहिराती होताना दिसत असताना मात्र या ठिकाणी महाराष्ट्रातील आपल्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामधील असं एक गाव आहे ज्या गावात देवरगाव म्हणून गाव आहे। या गावामधील एक चिमुकली आहे, वयाचे वर्ष 15 वर्ष वय तिचं असताना तिला आधार कार्ड नसल्या कारणाने पुढील शिक्षण घेता येत नाही। आपण तिच्याकडे जाणार आहोत। आता थोड्याच वेळापूर्वी तिने आपल्या चॅनलशी संपर्क साधला आणि या संपर्क साधण्याचं कारण म्हणजे असं की मुळात पहिलं आधार कार्ड काढल्यानंतर दुसरी ते तिसरीला गेल्यानंतर ते आधार कार्ड अपडेट करावं लागतं असं शाळेतून बोलल्या गेलं आणि ती मुलगी ते आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तिच्या पालकांना घेऊन आधार सेंटरवरती गेली, परंतु मात्र अनेक ठिकाणी जाताना गेली 11 वर्षाचा प्रवास त्यांचा खडतर आहे असं पालक सांगताय आणि त्यांचा हा प्रवास चालू असताना अनेक ठिकाणी त्यांनी हे आधार फिंगरप्रिंट देऊन अपडेट करण्याचा प्रयत्न केला, पण आजपर्यंत ते आधार कार्ड अपडेट झालं नाहीये। आणि मुलगी आता सध्या 9वी मध्ये शिकते, 9वी मध्ये उत्तीर्ण होऊन ती 10वीला जाणार आहे आणि 10वीला गेल्यानंतर मात्र आता या ठिकाणी शाळा व जे शाळा असेल त्या शाळेचं असं म्हणणं आहे आधार कार्ड नसेल तर तुला शिक्षण घेता येणार नाही। मुलीशी बातचीत करणार आहोत। मुली आपल्याला या ठिकाणी अनुष्का नाव आहे तिचं, काय सांगशील तिने तुला कशी अडचण येते आणि काय सांगायला येत असेल? आम्ही अपडेट करतो पण ते अपडेट होत नाही। ते बोलतात की डिॲक्टिव्हिटी असं तसं सांगून आम्हाला नुसतं म्हणजे याचे हे देत आहे की उत्तर देत आहे उडवाउडवीचे। तर आता आम्ही काय करायचं? कुठे कुठे गेली होती तू? नाशिकचं मेन ऑफिस तिथे, मुंबईला गेलो, चांदवड तालुक्यामध्ये सर्व चांदवड तालुक्यातील सर्व ठिकाण आधार अपडेट केंद्र। हो, आणि काय रिप्लाय आला तिथून? तिथून फक्त एवढं सांगते की होईल होईल, 15 दिवसाचं महिना सांगता, महिन्याचं 6 महिने, 6 महिन्याचं वर्ष, असे ढकलीत चालतात पुढं। मुलीच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारचा पुढाकार आहे, राज्य सरकारचा पुढाकार आहे, महिला सबलीकरणाचं सगळीकडे गाजावाजा वाजवला जातो, परंतु या ठिकाणी या चिमुकलीला मात्र आता शिक्षणापासून वंचित राहावं लागतं काय, असाच या ठिकाणी एक प्रश्न निर्माण झालेला आहे। मुलीचे पालक आहे आपल्यासोबत, आपण काय सांगाल का दादा या संदर्भात? माझे नाव अप्पासाहेब रघुनाथ शिरसाट, राहणार देवरगाव। माझ्या मुलीचं 10 वर्षापासून आधार कार्डच निघत नाही। मी कागदपत्र देऊन तिचा जन्माचा दाखला दिला आधार केंद्रवाल्याला। आधार केंद्रवाले म्हणतात तिचं शाळेच्या बोनोफाईट आणा। बोनोफाईट आणलं का ते म्हणतात तहसीलला द्या। तहसीलवाल्यानं दुसरा मला एक कागद द्याला, त्याच्यावर तहसीलदाराचा सही शिक्का आणि सही ते तहसीलदार साहेब देती नाही, ते म्हणते आम्ही देणार नाही तुम्हाला सही। कुठल्या आपल्या चांदवड तहसीलला तुम्ही? चांदवड तहसीलला गेलो तुम्ही, काय बोलले तिथं साहेब? ते बोलले मी सही शिक्का देणार नाही तुम्हाला, आमची ही सही आहे डिजिटल का काय ती सही आहे ती आहे म्हणे, ही तुम्हाला देणार नाही। मी मुंबई जाऊन आलो, आपले नाशिक जाऊन आलो, आपले पूर्ण चांदवड तालुक्यातले आधार सेंटर तिकडे जाऊन आलो, फक्त म्हणते होईल 8 दिवसात होईल, 15 दिवसात होईल। कलेक्टर ऑफिसला जाऊन आलो, तिकडं तेच सांगितलं 15 दिवसात होईल, 8 दिवसात होईल। मग आता याच्यावर निर्णय काय घ्यायचा? आम्हाला आत्ता आत्महत्या करावं लागेल। आणि जे निवेदन तुम्ही आज दिलं ते कुठे कुठे दिलं? ते चांदवड तहसीलला, प्रांत कार्यालयाला, नाशिकला, कलेक्टर ऑफिसला। कलेक्टर ऑफिसला ते निवेदन कसं पाठवलं तुम्ही? ते येणं पोस्टनं। पोस्टानं? हो, स्पीड द्वारे या ठिकाणी निवेदन पाठवले गेलं आहे आणि आता या ठिकाणी प्रशासन काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं असणार आहे। आपण या ठिकाणी उभे आहोत, ते देखील आधार केंद्र आहे आणि इथं आधार कार्डवरती आपले सरकार आधार केंद्र असं म्हणून लिहिलेलं आहे आणि इथं लिहितं माझे आधार माझी ओळख, अशा प्रकारचा हा ब्रीदवाक्य त्या आधार कार्डवर असतं, परंतु या ठिकाणी माझी ओळख पण नाही आणि माझे आधार पण नाही, अशी परिस्थिती या चिमुकलीची जणू काही झालेली आहे। आणि ह्या चिमुकलीला आता प्रशासन कसा न्याय देईल हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। प्रशासनाचं यानंतर कशी प्रकारची भूमिका असणार आहे, आता हे सदरील निवेदन उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालय चांदवड या ठिकाणी दिलेलं आहे। तहसील कार्यालय चांदवड येथे देखील एक निवेदन गेलेलं आहे आणि या निवेदनामध्ये एक स्वतः ह्या प्रकारात मला जर न्याय मिळत नसेल तर आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय शिल्लक नाही, असं या चिमुकलीने म्हटलेलं आहे। दीदी, हा शब्द तू कसा वापरला? का आत्महत्या करावी तुला वाटते? तर माझं लाईफ कसं होईल पुढे? प्रत्येक ठिकाणी आधार कार्डच तर लागतंय ना, तर मग आधार कार्ड अपडेट नाही तर मग आत्महत्येशिवाय पर्याय नाही। तुला याच्या आधी शासनाची काही जी योजना आहे त्या योजनेत काही सहभाग तुला मिळाला का? काही लाभ मिळाला का? नाही, काहीच नाही। नाही. तू आतापर्यंत तुझं कुठलीही स्कीम तुला शासनाकडून घेता आली नाही। नाही? आधार कार्ड नाही तर साधं सिम कार्ड घेता येत नाही आणि सिम कार्ड घ्यायला गेल्यावर ते सांगतात आधार कार्ड आणा आणि आधार कार्ड काढायला गेल्यावर ते सांगतात तुमचा मोबाईल नंबर घेऊन या। मोबाईलचं सिम देखील घ्यायला गेल्यावर तिथे आधार कार्ड मागता। हा सगळा हा जो प्रवास आहे हा आधार कार्डच्या भोवती असतो, परंतु या मुलीने अनेक या ठिकाणी लेटर आपल्याला त्यांच्या हातात दिसत आहे। पाठपुरावा केल्याचे हे सर्व कागदपत्र आहे, जन्माच्या दाखल्यासह सर्व या ठिकाणी कागदपत्र उपलब्ध असताना देखील सगळं देऊन देखील या मुलीला आपलं आधार कार्ड मिळत नाहीये। आता या ठिकाणी या
निवेदनावर प्रशासन काय काम करतं हे बघणं महत्त्वाचं आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी राम बोरसे, चाकवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.